हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आज आपण वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांची मिनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमधले मिनिंग बघूया आणि सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे वर्डला ते सुद्धा बघूया आपण आणि त्याचं सेंटेन्सचं मिनिंग मराठीमध्ये सुद्धा बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन मराठीमध्ये मिनिंग बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशनचे मिसस्पेल्ड वर्ड ज्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे ABCD. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की करेक्ट स्पेलिंग कोणती आहे आणि त्याचं सुद्धा आपण मराठीमध्ये मिनिंग बघूया. आणि लास्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये सुद्धा आपण मिनिंग्स बघूया आणि काय होतं त्याचं मराठीमध्ये मिनिंग आणि स्पष्ट मिनिंग काय होतं असतं, त्याचं एक्सप्लेनेशन काय होत असतं ते सुद्धा बघूया. सो फर्स्ट वर्ड आहे आपलाचा तो आहे आउटले. OUTLAY. आउटले म्हणजे काय होतं तर अन अमाऊंट ऑफ मनी स्पेंट ऑन समथिंग. म्हणजेच काय तर एखादी रक्कम कशावर तरी खर्च केलेली आहे त्याला काय म्हटलं जातं आउटले. अन अमाऊंट ऑफ मनी एखादी रक्कम, काही अमाऊंट ऑफ मनी जी काय केलेली आहे कशावर तरी स्पेंड केलेली आहे म्हणजेच खर्च केलेली आहे कशावर तरी त्याला म्हटलं जातं आउटले. सो आउटले म्हणजे काय होतं तर खर्च. मराठीमध्ये आउटले म्हणजे होतं खर्च किंवा व्यय किंवा खर्चिकपणा. ओके. सो आउटले म्हणजे काय होतं अन अमाऊंट ऑफ मनी स्पेंट ऑन समथिंग. म्हणजेच एक अमाऊंट, एक रक्कम जी खर्च केलेली आहे कशावर तरी. तर आउटले म्हणजे होतं खर्च, व्यय किंवा खर्चिकपणा. सिनोनिम्स आहेत एक्सपेंडिचर, एक्सपेन्सेस आणि स्पेंडिंग. आणि अँटोनिम्स आहेत ब्लेसिंग, बून आणि इन्कम. ओके. सो आउटले म्हणजे काय होतं तर खर्च, व्यय किंवा खर्चिकपणा. सिनोनिम्स आहेत एक्सपेंडिचर, एक्सपेन्स आणि स्पेंडिंग. आणि अँटोनिम्स आहेत ब्लेसिंग, बून आणि इन्कम. आता सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे बघूया आपण आउटलेला. अ मॉडेस्ट आउटले ऑन लोकल ॲडव्हर्टायझिंग. तर या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो आणि कसं याच्यामध्ये आउटलेला यूज करण्यात आलेला आहे तर स्थानिक जाहिरातीवर माफक खर्च. ओके. ॲडव्हर्टायझिंग म्हणजे काय होतं जाहिरात. तर काय आहे स्थानिक जाहिरातींवर माफक खर्च. इथे आउटले म्हणजे यूज करण्यात आलेला आहे खर्च म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ऑस्टेन्सिबली. OSTENSIBLY. ऑस्टेन्सिबलीचं मिनिंग आहे ॲज अपियर्स ऑर इज स्टेटेड टू बी ट्रू दो नॉट नेसेसरी सो अपॅरेंटली. म्हणजेच काय आहे वर आहे, बाह्य रूप आहे आणि काय आहे म्हणू शकतो आपण की दिखाऊपणा आहे. वरवर जे दाखवत आहे त्याला काय म्हटलं जातं ऑस्टेन्सिबली. ॲज अपियर्स ऑर इज स्टेटेड टू बी ट्रू म्हणजेच वरवर दाखवत आहे ते ट्रू आहे. ओके. दो नॉट नेसेसरी सो अपॅरेंटली. तर त्याला काय म्हटलं जातं ऑस्टेन्सिबली असं म्हटलं जातं. मराठीमध्ये काय होतं ऑस्टेन्सिबली म्हणजे वरवर, बाह्यतः, दिखाऊ किंवा वर करणे म्हणजे होतं ऑस्टेन्सिबली. सिनोनिम्स आहेत अपॅरेंटली, सिमिंगली. ओके. आणि अँटोनिम्स आहेत जेन्युइनली, रिअली आणि ट्रूली. परत एकदा बघूया आपण. ऑस्टेन्सिबली म्हणजे होते ॲज अपियर्स ऑर इज स्टेटेड टू बी ट्रू दो नॉट नेसेसरीली ऑर अपॅरेंटली. म्हणजेच काय होतं वरवर, बाह्यता, दिखाऊ किंवा वर्णीकरण. सिनोनिम्स आहेत अपॅरेंटली आणि सिमिंगली. आणि अँटोनिम्स आहेत जेन्युइनली, रिअली आणि ट्रूली. सेंटेन्स मध्ये बघूया आता कसं यूज करण्यात आलेलं आहे ऑस्टेन्सिबलीला. द पार्टी सेक्रेटरी रिझाइंड ऑस्टेन्सिबली फ्रॉम इल हेल्थ. तर या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो पक्ष सचिवांनी वर पाहता प्रकृती अस्वस्थतामुळे राजीनामा दिला. काय होतं सेंटेन्सचा अर्थ द पार्टी सेक्रेटरी रिझाइंड ऑस्टेन्सिबली फ्रॉम इल हेल्थ. म्हणजे काय होतं मराठीमध्ये या सेंटेन्सचा मिनिंग काय होतं तर पक्ष सचिवांनी वर पाहता प्रकृती अस्वस्थतामुळे राजीनामा दिला. नेक्स्ट वर्ड आहे ऑनर्स. ONUS. ऑनर्स. ऑनर्सचं मिनिंग आहे समथिंग दॅट इज वन्स ड्युटी ऑर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजेच काय आहे एखाद्याचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे त्याला म्हटलं जातं ऑनर्स. काय आहे समथिंग दॅट इज वन्स ड्युटी ऑर रिस्पॉन्सिबिलिटी. ज्याची जबाबदारी आहे, ज्याचं काय आहे दायित्व आहे, कर्तव्य आहे त्याला म्हटलं जातं ऑनर्स. सो ऑनर्स म्हणजे काय होतं मराठीमध्ये जबाबदारी. ओझे, कर्तव्य,
कार्यभार किंवा दायित्व. तर ऑनस म्हणजे काय होतं, त्याचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे समथिंग दॅट इज वन्स ड्युटी ऑर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे एखाद्याची ती ड्युटी आहे किंवा ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजेच काय आहे मराठीमध्ये, तर जबाबदारी आहे, ओझी आहे, त्याच्यावर कर्तव्य आहे, त्याचं कार्यभार आहे किंवा त्याचं दायित्व आहे, असं आपण म्हणू शकतो ऑनसला. सिनोनिम काय आहेत, तर बर्डन, रिस्पॉन्सिबिलिटी आणि लायबिलिटी. आणि अँटोनिम्स आहेत ऍडव्हान्टेज आणि एड. काय आहे सिनोनिम्स ऑनसचे, बर्डन, रिस्पॉन्सिबिलिटी आणि लायबिलिटी. आणि अँटोनिम्स आहेत ऍडव्हान्टेज आणि एड. आता सेंटेन्स मध्ये बघूया आपण ऑनसला कसं यूज केलेलं आहे. द ऑनस इज ऑन यू टू शो दॅट यू हॅव सफर्ड लॉस. सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो आणि ऑनसला कसं यूज करण्यात आलेलं आहे बघूया आपण. तुमचे नुकसान झाले आहे हे दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे. काय सेंटेन्सचा अर्थ, द ऑनस इज ऑन यू टू शो दॅट यू हॅव सफर्ड लॉस. म्हणजे काय होतं, तर तुमचे नुकसान झाले आहे ही दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे. याच्यामध्ये ऑनस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे जबाबदारी म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे जेटिसनिंग. JETTISONING. जेटिसनिंग. जेटिसनिंगचं मीनिंग आहे abandon or discard someone or something that is no longer wanted. म्हणजे जे आपल्याला पाहिजे नाही आहे, ज्याची काही गरज नाही आहे, ते काय करणे, abandon करणे और discard करणे. म्हणजे फेकून देणे किंवा रद्द करणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, किंवा डिस्कार्ड करणे. ओके, फेकून देणे, डिस्कार्ड करून टाकणे. जसा काही काही आपले कपडे असतात जुने पुराणे, ते आपण काय करत असतो, डिस्कार्ड करत असतो, कारण आपल्याला त्याची गरज नसते आणि ते खराब झालेले असते, आपण ते यूज नाही करत. म्हणून आपण काय करत असतो, काही अशा वस्तू ज्याची आपल्याला गरज नाही आहे ते आपण डिस्कार्ड करत चालतो. त्याला काय म्हटलं जातं, जेटिसनिंग असं म्हटलं जातं. सो जेटिसनिंग म्हणजे काय होते मराठीमध्ये, फेकून देणे किंवा अपक्षेपण करणे. आणखी काय होतं, रद्द करणे. ओके, सो जेटिसनिंग म्हणजे काय होतं, तर अबॅन्डन ऑर डिस्कार्ड समवन ऑर समथिंग दॅट इज नो लॉंगर वॉन्टेड. म्हणजेच काय, तर फेकून देणे किंवा अपक्षेपण करणे आणि रद्द करणे. सिनोनिम्स आहेत डंप, ड्रॉप आणि डिच. आणि अँटोनिम्स आहेत लोड, कीप आणि रिटेन. काय आहेत सिनोनिम्स जेटिसनिंगचे, डंप, ड्रॉप आणि डिच. आणि अँटोनिम्स आहेत लोड, कीप आणि रिटेन. यूज कसा करण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये बघूया. द स्कीम वॉज जेटसन्ड. सो द स्कीम वॉज जेटसन्डचं काय मिनिंग होतं मराठीमध्ये, ती योजना रद्द करण्यात आली. ओके, किंवा ती योजना टाकून दिली किंवा सोडून दिली असं सुद्धा आपण म्हणू शकतो. एकतर म्हणू शकतो की स्कीम म्हणजे काय होतं, योजना, तर ती योजना रद्द करण्यात आली किंवा टाकून दिली किंवा सोडून दिली, असा या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. आणि जेटसनिंग म्हणजे काय होतं, फेकून देणे किंवा अपक्षेपण करणे किंवा रद्द करणे किंवा सोडून देणे सुद्धा आपण म्हणू शकतो. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे आपला ब्रुनेट. BRUNETTE. ब्रुनेट म्हणजे काय होतं, अ वुमेन विथ डार्क ब्राऊन हेअर. जिचे काय आहे, डार्क ब्राऊन हेअर आहे, अशी व्यक्ती, अशी वुमन जिचे डार्क ब्राऊन हेअर आहे, तिला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये, ब्रुनेट असं म्हटलं जातं. स्पेलिंग काय आहे ब्रुनेटची, BRUNETTE. तर काय होतं मराठीमध्ये मिनिंग, तपकिरी केस असणारी व्यक्ती. तपकिरी रंगाचे केस असणारी जी व्यक्ती असते तिला म्हटलं जातं ब्रुनेट. मराठीमध्ये होतं तपकिरी केस असलेली व्यक्ती अथवा स्त्री. ओके, व्यक्तीमध्ये सगळे आले, स्त्री आणि पुरुष दोन्ही पण आले. सो काय होतं, तपकिरी केस असलेली जी व्यक्ती असते, स्त्री असते, तिला म्हटलं जातं ब्रुनेट. नेक्स्ट आहे मेलिएबल. मेलिएबलचे काय आहे मिनिंग, इझी टू शेप इन एनी डिझायर्ड फॉर्म. म्हणजे ज्याला काय करू शकतो आपण, ठोकून कोणत्या पण आकारामध्ये आकार देऊ शकतो. मेलिएबल अशी थिंग आहे, अशा ज्याला आपण कोणत्या पण शेप मध्ये ढाळू शकतो, त्याला काय म्हटलं जातं, मेलिएबल असं म्हटलं जातं. ज्याचा आकार बदलू शकतो आपण, त्याला म्हटलं जातं मेलिएबल. ओके, सो इझी टू शेप इन एनी डिझायर्ड फॉर्म. कोणत्या पण डिझायर्ड फॉर्म मध्ये, कोणत्या पण डिझायर्ड शेप मध्ये आपण त्याला देऊ शकतो, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये मेलिएबल. मराठीमध्ये काय होतं मग याचा अर्थ, आकार
बदलता येण्यासारखे किंवा ठोकून आकार देण्याजोगे जे असते त्याला म्हटलं जातं मेलिएबल. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे लॅपिडरी, LAPIDARY. लॅपिडरीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, LAPIDARY. आणि लॅपिडरी म्हणजे काय होतं, जो रत्नकाम करणारा जो व्यक्ती असतो. रत्नकाम म्हणजे काय होते, हिरे जवाहरात जे असते ते रत्न आहेत. ओके, त्या रत्नांवर जो काम करणारी व्यक्ती असते त्याला म्हटलं जातं लॅपिडरी. सो मराठीमध्ये काय होतं, लॅपिडरी म्हणजे रत्नकाम करणारा कारागीर किंवा रत्नांशी संबंधित जे पण काम असतं त्याला म्हटलं जातं लॅपिडरी. रत्नकाम करणारे जो कारागीर असतो किंवा रत्नांशी संबंधित जे असते त्याला म्हटलं जातं लॅपिडरी. करेक्ट स्पेलिंग आहे लॅपिडरीची LAPIDARY. नेक्स्ट वर्ड आहे न्यूमिस्मॅटिक. न्यूमिस्मॅटिक्सची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, NUMISMATICS. न्यूमिस्मॅटिक म्हणजे काय होतं तर अंकशास्त्र किंवा नाणकशास्त्र जे असते त्याला म्हटलं जातं न्यूमिस्मॅटिक. जो पण नाण्यांचा किंवा नाणं आहे, अंक आहे, त्यांचा जो अभ्यास असतो त्याला म्हटलं जातं न्यूमिस्मॅटिक. काय होतं मग मराठीमध्ये, अंकशास्त्र किंवा नाणकशास्त्र किंवा मुद्राशास्त्र. ओके, अंक, नाणं किंवा मुद्रा यांचे जे अभ्यास असतात, याचे जे अभ्यास करण्यात येते त्याला म्हटलं जातं न्यूमिस्मॅटिक्स. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट फ्रेज जो आहे तो आहे ब्रेक अ लेग. ब्रेक अ लेगचं मीनिंग आहे दिस इडम इज अ वे ऑफ विशिंग समवन गुड लक. म्हणजेच काय होतं ब्रेक अ लेग म्हणजे, आता आपण म्हणू की ब्रेक अ लेग म्हणजे हा तर वेगळाच अर्थ होतो, पण इथे काय दिलेला आहे अर्थ, या मीनिंग काय आहे ब्रेक अ लेगचा या फ्रेजचा, की कोणाला तरी गुड लक विश करणे. म्हणजेच काय करणे तर शुभेच्छा देणे. काय होतं ब्रेक अ लेग या फ्रेजचा अर्थ शुभेच्छा देणे, शुभेच्छा देणे. ओके, तर ब्रेक अ लेग म्हणजे होतं शुभेच्छा देणे, वे ऑफ विशिंग समवन गुड लक. नेक्स्ट आहे बरी युअर हेड इन द सँड. बरी युअर हेड इन द सँडचं मीनिंग आहे इफ समवन बरीज देअर हेड इन द सँड दे इग्नोर समथिंग दॅट इज ऑब्विसली रॉंग. म्हणजेच काय होतं, जर एखादा काय करत आहे बरी देअर हेड इन सँड करत आहेत, म्हणजे काय करत आहे जे रॉंग आहे, जे चुकीचं आहे त्याला काय करत आहे तो इग्नोर करत आहे. म्हणजे काय होतं बरी युअर हेड इन द सँड. मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो, एखाद्या समस्येच्या किंवा कठीण वास्तवाच्या अस्तित्वाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणे किंवा खाली लिहूया आपण, समस्या अस्तित्वातच नाही असे भासवणे. ओके, सो काय आहे बरी युअर हेड इन द सँड म्हणजे इफ समवन बरीज देअर हेड इन द सँड दे इग्नोर समथिंग दॅट इज ऑब्विसली रॉंग. म्हणजेच काय होतं तर एखाद्या समस्येच्या किंवा कठीण वास्तवाच्या अस्तित्वाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणे किंवा समस्या अस्तित्वातच नाही असे भासवणे. म्हणजेच काय आहे जे ऑब्विसली रॉंग आहे, चुकीचं आहे, त्याला इग्नोर करणे, त्याच्यावर दुर्लक्ष करणे, असा बरी युअर हेड इन द सँडचा अर्थ होतो. ओके, परत एकदा तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन करत चला, जे पण आधीचे वर्ड झालेले आहेत ते परत रिवाइज करत चला, आणि जे वर्ड्स आहेत त्याचे मीनिंग्स वाचून परत तुम्ही स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कसा तो वर्ड आपण त्या सेंटेन्समध्ये फ्रेम करू शकतो, आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा एक्झाम्समध्ये जाल तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की हा वर्ड इथे कसा फ्रेम करण्यात आलेला आहे.
सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.